दोन वस्तू प्रत्येकी रुपये 1485ला विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा आणि दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो, तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो? अशा एक्झाम्पलमध्ये आपण काय करतोय, जर सेम पर्सेंटेजचा एका व्यवहारात नफा होत असेल आणि त्याच पर्सेंटेजचा दुसऱ्या व्यवहारात तोटा होत असेल आणि खरेदी किंमत 1 असेल. आता इथं खरेदी किंमत समान असेल, तर त्या व्यवहारात ना नफा ना तोटा असं आपलं उत्तर असेल. ना नफा ना तोटा. पण एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 2 वस्तू प्रत्येकी रुपये 1485ला विकल्याने, म्हणजे इथं विक्री किंमत सेम आहे. व्यवहारात आपल्याला काय होतोय? तोटाच होईल. आणि तो तोटा किती पर्सेंटेजचा होणार आहे हे कसं काढायचं? तर r² डिवाइड 100 करतो. किती आहे? 10% म्हणजे 10चा वर्ग भागिले 100 म्हणजे 1% तोटा होत असेल. ते उत्तर असेल 1% तोटा. पर्याय क्रमांक C आपलं उत्तर असेल.